शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. येशूने संधी दिधरी, प्रभू येशूने संधी दिधरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. बघता आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लूककृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 12 ते 14 ही वचने. लूककृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 12 ते 14 ही वचने. मग ज्याने त्यांना आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही. तरी नीतिमानांच्या पुनरुत्थान समयी तुमची फेड होईल. देवा वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हा समोर वाचण्यात आलेली आहे लूककृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 12 ते 14 वचनं. या वचनामध्ये आम्हाला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना नम्रता ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे असावी आणि त्याच प्रकारे आम्ही कोणाचं आदरातिथ्य करावं, कशा प्रकारचं आदरातिथ्य करावं या संदर्भात काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो त्या ठिकाणी आम्हाला देत आहे. या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आदरातिथ्य करण्यासाठी किंवा जेवणावळ करण्यासाठी किंवा ज्यावेळेस इतरांना आम्ही बोलवत असतो त्याबद्दलच्या संदर्भामध्ये काही गोष्टी स्पष्टरित्या आम्हाला इथे सांगितलेलं आहे. तो म्हणतो की अनेक वेळेस तुम्ही त्याच लोकांना घरी बोलवतात, त्याच लोकांना जेवणावळ देतात किंवा त्याच लोकांनाचं आदरातिथ्य करतात की नंतर त्याची फेड तेच लोक परत आम्हाला त्या ठिकाणी करतात. ते सुद्धा आम्हाला घरी बोलवतात, ते सुद्धा आमच्यासाठी जेवणावळ करतात, ते सुद्धा आमच्यासाठी आदरातिथ्य करतात. आणि म्हणून तुम्ही त्यांना बोलवलं आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. त्यांनी त्याची परतफेड त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला ते आशीर्वाद आम्हाला मिळणार नाही. आशीर्वाद याचा अर्थ हा आहे की आम्ही इतरांसाठी करत असताना ज्याची परतफेड आम्हाला ते करू शकत नाही.
आणि म्हणून त्याद्वारे आम्हाला परमेश्वराकडून आम्हाला आशीर्वाद मिळत असतात. एखाद्या व्यक्तींना ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी देत असतो किंवा गरिबांसाठी आम्ही करत असतो, ते गरीब कधी आम्हाला त्याची फेड करणार नाही आणि म्हणून ते फेड करणार नाही, परंतु आम्ही त्यांच्यासाठी जे करत आहोत त्याच्यासाठी आम्हाला परमेश्वर निश्चित आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, अशांना तुम्ही जेवणावळ करू नका जे तुमची परतफेड करतील, परंतु अशा लोकांकडे पहा की जे लोक दरिद्री आहेत, की जे लोक कधी तुमची परतफेड करू शकणार नाही किंवा ज्यांची गरज तुमच्याद्वारे पूर्ण होतील, किंवा अशा लोकांना तुम्ही बोलवा की जे अपंग आहेत, जे लंगडे आहेत, जे आंधळे आहेत, त्यांना तुम्ही आमंत्रण करा किंवा त्यांच्यासाठी तुम्ही झटा की ज्याची फेड ते तुमच्यासाठी करू शकणार नाही. आणि म्हणून हे तुमच्यासाठी जरी एखाद्यासाठी तुम्ही करत असलात तरी परंतु ते परमेश्वरासाठी आणि म्हणून हे जे काही आम्ही करत आहोत हे देवाच्या कार्यासाठी आम्ही करत आहोत, हे आम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. सदोदित आमच्या आजूबाजूला रोजच्या जीवनामध्ये आम्हाला दरिद्री लोक दिसत असतात, अपंग, लंगडे, आंधळे आम्हाला ते दिसत असतात. आणि म्हणून हे गरीब लोक परमेश्वराने यासाठी ठेवलेलं आहे की त्यांच्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं. ते आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आम्ही त्यांच्यापासून दूर जावं किंवा त्यांना आम्ही काढून द्यावं, हाकलून द्यावं अशातलं नाही, परंतु हे लोक आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे किंवा आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणारे आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की या सर्वांची जी फेड आहे, या वचनामध्ये सांगितलेलं आहे 14:14 मध्ये की म्हणून तुम्ही धन्यवाद, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही, तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या समय तुमची फेड होईल. हो, आमची फेड जी आहे की ज्यावेळेस आमचं पुनरुत्थान होणार आहे त्यावेळेस ते स्वर्गीय राज्य आम्हासाठी ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्ही हा विचार करावा की का मी गरिबांसाठी, का मी दरिद्र्यासाठी मी झटत आहे का, किंवा माझ्या कमाईतला वाटा त्यांच्यासाठी आहे का, किंवा माझ्याचं जे देणं आहे ते अशा लोकांसाठी आहे का की जे लोक आमची फेड करू शकणार नाही. आणि निश्चितच ज्यावेळेस या गोष्टींचा आम्ही विचार करतो, प्रभू आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. प्रभू, तू सदुदित आमच्या समोर, आमच्या आजूबाजूला अशी लोक ठेवत असतो, परंतु कधी कधी प्रिय पवित्र बापा आमचं लक्ष त्यांच्याकडे नसतं किंवा त्यांची काळजी आम्ही घेत नाही. होय प्रभू, त्यांच्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून या गोष्टी तू आमच्या समोर ठेवत असतो. आणि म्हणून तू आम्हाला शिकव प्रिय पवित्र बापा, हे आम्ही जे दरिद्री आहेत, अपंग आहेत, लंगडे, आंधळे आहेत, यांची काळजी आम्ही घ्यावी. कारण की प्रभू, त्यांची काळजी घेण्यासाठी तू आम्हाला आशीर्वादित केलेलं आहेस, म्हणून आम्ही धन्यवाद करतो. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. दुःखाचा नाही वाटे करी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. काळ चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला, धावत धावत काळ चालला. नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.